मी मोहन नातू. आज जी बांगलादेशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यानंतर शेख हसीनांना भारतात शरण द्यायचे की नाही या विषयावर आपल्या सर्वपक्षीय बैठकीत मंथन झाले. एकंदर बैठकीचा सूर पाहता शेख हसीनांना भारतामध्ये शरण देण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग सर्व नेत्यांनी केलं आहे असं मला वाटतं. त्यावर माझे मत मी आपल्यासमोर मांडणार आहे. शेख हसीनांना जर भारतामध्ये शरण द्यायचंच असेल तर त्यांच्याकडून बांगलादेशामध्ये चाललेल्या हिंदूंच्यावर अत्याचार त्याच्या संदर्भात त्यांच्या समर्थकांना एक आव्हान जाहीर टीव्हीवरनं त्यांना करायला लावणे हे भारताच्या दृष्टीने अतिशय योग्य ठरेल. त्यांनी त्यांच्या समर्थकांना हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांना आपण जर शरणार्थी म्हणून स्वीकारणार असेल तर त्यांच्याकडनं काही अपेक्षा आपल्या पूर्ण होत असतील आणि आपल्या हिंदू बांधवांवर होणारे अत्याचार जर कमी होणार असतील किंवा थांबणार असतील तरच त्यांना शरणार्थी म्हणून भारताने स्वीकारणे योग्य आहे. ह्याच कूटनीतीप्रमाणे हिंदूंवरील अत्याचार कमी होतील आणि हिंदूंचं अस्तित्व बांगलादेशामधील अबाधित राहील. या दृष्टीने मोदी सरकारने पावले उचलली पाहिजेत असे मला वाटते आणि ह्या कृतीचा कूटनीती म्हणून निष्कर्ष आपल्याला चांगला मिळू शकेल.